ठाणे महानगरपालिकेसाठी सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळतंय। ठाणे महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये आतापर्यंत 2 बैठका झाल्या, मात्र काल होणारी तिसरी बैठक ही न झाल्यामुळे दोन्ही पक्षात आलबेल नसल्याचं समोर आलंय। इतकंच नाही तर भाजपनं 131 प्रभागांमध्ये स्वबळाची तयारी केल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळते। आता तर चर्चेसाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा यावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद दिसून आले। आम्ही पुढाकार घेत आहोत आणि सेनेकडून प्रतिसाद येत नाही असा आरोप हा भाजपनं केलाय। त्यामुळे भाजप आपल्या स्वबळ पॅनलवरती ठाम राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आणि याच संदर्भामध्ये आपण चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, खरं तर ठाणे महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या 2 बैठका याआधी झाल्या तर निष्फळ ठरलेल्या आहेत। तिसरी बैठक ही झालेलीच नाहीये, त्यामुळे नेमका तिढा काय आहे आणि युती होणार की नाही? काल या संदर्भात तिसरी बैठक होणं अपेक्षित होतं आणि त्या बैठकीमध्ये शिवसेनेकडून प्रस्ताव येणं अपेक्षित होतं आणि त्या प्रस्तावावर अंतिम चर्चा काल अपेक्षित होती। मात्र काल शिवसेनेकडून प्रस्ताव आला नाही। भाजपचे नेते काल भाजपच्या ऑफिसमध्ये बसले होते। त्यांनी शेवटी त्यांच्या कोर कमिटीची एक बैठक घेतली। या बैठकीमध्ये निरंजन डावखरे, त्याचबरोबर संजय केळकर होते, माधवी ताई होती, त्यांच्याबरोबर संजय वाघुले होते, संदीप लेले होते आणि या सगळ्यांनी एक बैठक घेतली आणि त्यामध्ये संपूर्ण 131 प्रभागांमध्ये जितके नगरसेवक इच्छुक आहेत त्या सगळ्यांची एक छाननी केली, त्यांची स्क्रुटिनी केली आणि त्या सगळ्यांच्या जे अर्ज आलेले आहेत त्या सगळ्यांच्या अर्जांची छाननी करून प्रत्येक प्रभागातले किमान 1 ते 2 स्ट्रॉंग उमेदवार जे आहेत त्यांची नावं ही प्रदेश कार्यालयाला काल पाठवलेली आहेत। आता ठाणे महानगरपालिकेमध्ये 131 जागा आहेत आणि त्या संपूर्ण जागांची स्क्रुटिनी केल्यामुळे भाजपने एक प्रकारे स्वबळाचे संकेतच दिलेले आहेत। आधीपासूनच ठाण्यामध्ये भाजपकडूनच या संदर्भामध्ये स्वबळाचा नारा देण्यात आलेला होता आणि त्यात काल शिवसेनेकडून प्रस्ताव न आल्यामुळे अखेर त्यांनी 131 प्रभागांवरच्या स्ट्रॉंग उमेदवारांची यादी जी आहे ती प्रदेश कार्यालयाकडे पाठवलेली आहे। त्यामुळे बरोबर आहे, त्यामुळे भाजपकडून स्वबळाचेच संकेत मिळतात। त्यामुळे ठाणे महापालिकेमध्ये नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद अक्षय या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।